काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि ओम बिर्लांची पंतप्रधानांच्या सोबत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीच्या संदर्भात ही एक महत्त्वाची बैठक होती आहे। या निवड समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते असतात। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सोमेश, किती महत्त्वाची आहे ही बैठक? नक्कीच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक होण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्सनुसार एक समिती असावी, ज्या समितीमध्ये विरोधी पक्ष नेते, लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान असावेत आणि त्या समितीच्या रिकमेंडेशनवरती अध्यक्षाची नेमणूक होते। अशाच स्वरूपाची समिती ही केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबत सुद्धा असते। याच स्वरूपाची समिती ही सीएजीच्या नेमणुकाबाबत सुद्धा असते। आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये विरोधी पक्ष नेतेच नसल्यामुळे याबाबतच्या बैठका होतच नव्हत्या किंवा बैठका झाल्या नाहीत। एकदा बैठकीवरती बहिष्कार टाकण्यात आला होता काँग्रेसच्या वतीने। आता पाहायला मिळतंय की विरोधी पक्ष नेता आहे लोकसभेमध्ये आणि त्यामुळे या बैठका होत आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून नवे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती केली जाईल आणि ती 3 वर्षासाठी असेल, ज्यांना टेन्युअरची सुरक्षा असते। 3 वर्षापर्यंत त्यांना कोणाला काढता येत नाही। यामिनी, अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।